Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. महाराष्ट्रामध्ये येत्या 30 जुलैपासून नवा धर्मांतरण विरोधी कायदा लागू होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केलेल्या विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये नवा कायदा लागू केला जाईल. ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये धर्मांतरण विरोधी कायद्याची चर्चा झाली, ते विधेयक विधानसभेमध्ये आलं, त्याच्याबद्दल चर्चा झाली, त्यावेळेला अनेक राजकीय वाद पेटलेले होते. पण आता हे विधेयक मंजूर झाल्यानंतर ज्यावेळेला राष्ट्रपतींकडून त्याला मंजुरी आलेली आहे, त्यानंतर सुद्धा हा वाद काही थांबण्याचं नाव घेत नाही. कारण आता महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला नवीन कायदा हा लागू होतोय, धर्मांतरण विरोधी कायदा, या कायद्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी रोखठोक भूमिका घेतली आहे. त्यांनी काय म्हटलंय, तर त्यांना या कायद्यामध्ये ज्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, ज्या गोष्टी घालण्यात आलेल्या आहेत, त्याच्याबद्दल त्यांना आक्षेप आहेत, नाराजी आहेत आणि त्याच्या विरोधात प्रकाश आंबेडकर हे थेट मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहेत किंवा त्या संदर्भातली याचिका ते कोर्टामध्ये टाकणार आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांचे आक्षेप या कायद्याबद्दलचे नेमके काय आहेत, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर महाराष्ट्रामध्ये जो धर्मांतरण विरोधी कायदा आता लागू होईल या महिन्याच्या अखेरपर्यंत, त्या कायद्यामध्ये अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्याच्याबद्दलची चर्चा यापूर्वी सुद्धा झालेली आहे आणि कायदा लागू झाल्यानंतर सुद्धा अधिक प्रमाणात होऊ शकते, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सगळ्यात आधी कायद्यामध्ये कुठल्या गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत ते मी तुम्हाला सांगणारच आहे, पण त्यापूर्वी प्रकाश आंबेडकर यांची भूमिका सुद्धा सांगणं गरजेचं आहे. त्यांनी काल मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी बोलताना सांगितलं की आम्ही कायद्याला कोर्टात चॅलेंज करणार आहोत. आम्ही कुठल्या देवाला मानायचं यासाठी सरकारच्या परवानगीची आवश्यकता नाहीये. कलम 25 आणि 26 याबद्दलचं स्वातंत्र्य देतं. धर्म हा काही सरकारच्या नियंत्रणात नाहीये. आम्ही मुंबई हायकोर्टात आव्हान देणार आहोत. मिटलेली जुनी भांडणं सरकारला उकरून काढायची आहेत का, असा सवाल आमचा आहे. आता अर्थातच कलम 25 आणि 26चा आधार देत प्रकाश आंबेडकरांनी या नव्या कायद्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला, परंतु यापूर्वी सुद्धा त्यांनी इंडियन एक्सप्रेसला जी मुलाखत दिलेली होती किंवा त्यांच्याशी संवाद साधलेला होता, त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची संपूर्ण भूमिका विशद केलेली होती. त्याबद्दल त्यांचे नेमके काय आक्षेप होते ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पण जो आता नवीन कायदा या महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रामध्ये लागू होईल, त्यामध्ये कुठल्या तरतुदी आहेत ते सुद्धा थोडक्यात मला तुम्हाला सांगायचं आहे. आता त्यातली पहिली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रामध्ये आमिष दाखवून फसवणूक किंवा बळजबरीने धर्मांतरण घडून आणल्याचं सिद्ध झाल्यास 7 वर्षांचा कारावास किंवा 1 लाख रुपयांचा दंड हा ठोठावला जाऊ शकतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं धर्मांतरण हे आमिष दाखवून फसवणूक, छळवणुकीने किंवा बळजबरीने केलं गेलं तर त्याला शिक्षा करण्याची तरतूद ही नव्या कायद्यामध्ये असणार आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे, ज्याला धर्मांतरण करायचं आहे त्याला 2 महिने आधी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल. त्यानंतर सूचना प्रसिद्ध होईल. त्यानंतर तक्रार आल्यास त्याची स्थानिक पोलीस चौकशी करू शकतात. अर्थात त्याचे अधिकार हे तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. म्हणजे जर उदाहरणार्थ तुम्हाला धर्मांतरण करायचं असेल तर त्याच्या आधी 2 महिने जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल. त्यानंतर त्याची सूचना प्रसिद्ध होईल, त्याच्यावर हरकती नोंदवल्या जातील आणि तक्रार जर असले तर पोलीस चौकशी सुद्धा होऊ शकते. त्याचे अर्थात अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की धर्मांतरण करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या धर्मांतराचा संपूर्ण तपशील 21 दिवसांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावा लागेल. म्हणजे तो कशासाठी धर्मांतरण करतो आहे, त्याचा नेमका उद्देश काय आहे आणि या संदर्भात उपस्थित होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचा तपशील जो असेल तो जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावा लागेल. चौथी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती चुकीच्या पद्धतीने झालेले धर्मांतर रद्द करण्याचे अधिकार हे जिल्हाधिकारी यांना असणार आहेत. म्हणजे जर जिल्हाधिकाऱ्यांना वाटलं की हे धर्मांतरण किंवा या व्यक्तीने बदललेला धर्म हा चुकीच्या पद्धतीने केलेली ही सगळी प्रक्रिया आहे, तर त्यावेळेला जिल्हाधिकारी या सगळ्या निर्णयाला किंवा त्या धर्मांतरणाला स्थगिती देऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर एखाद्या व्यक्तीने धर्मांतरण केलंय आणि त्याच्या धर्मांतरणावरती त्याच्या नातेवाईकांना आक्षेप असेल तर अशा केसमध्ये नातेवाईकांनी तक्रार केल्यास त्यावर कारवाई करणं हे पोलिसांना बंधनकारक करण्यात आलंय. पण सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की बेकायदेशीर धर्मांतरणाच्या उद्देशाने केलेला कुठलाही विधीपूर्वक विवाह हा न्यायालयात रद्द होऊ शकतो. म्हणजे एखाद्याचा विवाह झाला असेल आणि तो विवाह बेकायदेशीर धर्मांतरणाच्या उद्देशाने झालेला असेल तर तो विवाह किंवा ते लग्न हे न्यायालयामध्ये रद्द होऊ शकतं. आणि त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर धर्मांतरणातून झालेल्या विवाहातून जन्म झालेल्या बालकाला आईचा धर्म लागू होईल. म्हणजे अपत्याने जर लग्न केलं असेल आणि ते इंटर रिलिजन असेल, धर्मांतरण करून केलेलं असेल, तर त्यावेळेला त्या केसमध्ये त्या होणाऱ्या मुलाला किंवा बालकाला आईचा धर्म हा लागू करण्यात येईल. आता याच्यामध्ये SC ST व्यक्तींबद्दल सुद्धा नमूद करण्यात आलेले. त्याच्यामध्ये काय उपाययोजना, काय त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आली आहे, तर मनोविकल व्यक्ती, अज्ञान, महिला
किंवा SC/ST व्यक्तींचे किंवा सामूहिक धर्मांतरण घडवून आणणाऱ्यांना 7 वर्षांचा कारावास आणि 5 लाख रुपयांचा दंड हा ठोठावला जाईल. म्हणजे जी व्यक्ती मनोविकल आहे, अज्ञान आहे, महिला असेल किंवा SC/ST प्रवर्गातील व्यक्ती असतील, त्या व्यक्तींचं जर सामूहिक धर्मांतरण करण्याचा प्रयत्न झाला आणि तो गुन्हा जर सिद्ध झाला तर तिथे तब्बल 7 वर्षांची जेल होऊ शकते आणि 5 लाख रुपयांचा दंड केला जाऊ शकतो. आणि अशाच केसमध्ये जर हा अवैध धर्मांतरण करण्याचा प्रयत्न झाला आणि तसा जर गुन्हा झाला, 2 वेळा जर गुन्हा केला तर त्या व्यक्तीला 10 वर्षांचा कारावास आणि 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे की हा गुन्हा अजामीनपात्र असणार आहे, म्हणजे या गुन्ह्यात जामीन मिळणार नाहीये. आता या कायद्यामध्ये नेमकं काय असणार यातल्या प्रमुख बाबी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. पण वंचित बहुजन आघाडीने यापूर्वी सुद्धा या धर्मांतरण विरोधी कायद्याला कडाडून विरोध केलेला होता. त्यांचे काही आक्षेप होते. त्यांचा पहिला जो आक्षेप होता, म्हणजे आता जरी प्रकाश आंबेडकर यांनी काल माध्यमांशी बोलताना सांगितलं त्यावेळेला सुद्धा त्यांनी तो मुद्दा उपस्थित केला की घटनात्मक अधिकारांवरती हा कायदा किंवा हे विधेयक गदा आणण्याचा प्रयत्न करतं. त्यावेळेला वंचित बहुजन आघाडीचं काय म्हणणं आहे की भारतीय राज्यघटनेच्या कलम 25 नुसार प्रत्येक व्यक्तीला धर्म स्वीकारणे, त्याचं आचरण करणे, त्याचा प्रचार प्रसार करण्याचं स्वातंत्र्य आहे. मग अशा वेळेला या विधेयकाद्वारे किंवा या कायद्याद्वारे त्या व्यक्तीच्या मूलभूत अधिकारांवरती गदा येते, ज्या कलम 25-26चा प्रकाश आंबेडकर उल्लेख करतायत. तसंच त्यांचं म्हणणं आहे की या विधेयकामुळं व्यक्तीच्या नागरिक अधिकारांवरती त्याचं नागरिक अधिकारांचं हनन होत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांचा असा होता की दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांच्या हक्कावरती सुद्धा या कायद्यामुळे परिणाम होऊ शकतात. त्यांचं म्हणणं असं होतं की या कायद्यामुळं अनेक दलित आणि आदिवासी वर्गामध्ये सुद्धा मतभेद किंवा भेदभाव निर्माण होऊ शकतात धर्मांतरणाच्या सगळ्या या प्रकरणामुळं. आणि सोबतच या वंचित समाजाच्या निवडीच्या स्वातंत्र्यावरती सुद्धा परिणाम होऊ शकतो. कारण तुम्ही बघताय, मी ज्या कायद्यामध्ये उल्लेख केला की SC/ST प्रवर्गाच्या व्यक्तींचं जर धर्मांतर करताना जर गुन्ह्यामध्ये कोणी आढळला तर त्याला शिक्षेची आणि त्या दंडाची तरतूद सुद्धा अधिक आहे. त्यावेळेला त्याच्या केसमध्ये किती कायदेशीर पद्धतीने धर्मांतर होईल हा सुद्धा वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे. पण लव्ह जिहादच्या नावाखाली गैरवापराची भीती सुद्धा वंचित बहुजन आघाडीने यापूर्वी सुद्धा व्यक्त केलेली आहे. आणि सोबतच विधेयकामध्ये फसवणूक, प्रलोभन आणि विवाहाद्वारे धर्मांतर रोखण्याची तरतूद ही अपेक्षित होती, पण तसं झालेलं नाहीये. त्यामुळं आंबेडकर काय म्हणतात की अशा कायद्यांचा वापर आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सोडून विशिष्ट धर्माला टार्गेट करण्याचा प्रयत्न हा सरकारचा आहे. कारण यापूर्वी असे कायदे उपलब्ध आहेत. आता फसवणूक, धमकी किंवा जबरदस्तीने धर्मांतर झालं तर त्याला भारतीय दंड संहितेच्या म्हणजेच आताच्या फौजदारी कायद्याअंतर्गत त्याच्यावरती कारवाई करता येते. मग आता वेगळ्या स्वतंत्र धर्मांतरण विरोधी कायद्याची काय आवश्यकता होती अशी सुद्धा भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वी मांडलेली आहे. त्यामुळे यातूनच त्यांनी राजकीय हेतूचा सुद्धा आरोप यापूर्वी केलेला आहे. त्यांचं म्हणणं काय होतं की सामाजिक प्रश्नांपेक्षा इथली जी व्यवस्था आहे ती ध्रुवीकरणासाठी सरकारच ध्रुवीकरणासाठी हा कायदा आणण्याचा प्रयत्न करते. त्यामुळं प्रकाश आंबेडकर यांचे अशा पद्धतीने वेगवेगळे स्वरूपाचे आरोप आहेत आणि ते याच आरोपांना, त्यांच्या याच आक्षेपांना आता कोर्टामध्ये घेऊन जाणार आहेत. पण आता ज्या वेळेला 30 जुलै नंतर हा कायदा महाराष्ट्रामध्ये लागू होईल त्याच्याबद्दल मुंबई हायकोर्टामध्ये प्रकाश आंबेडकर हे गेल्यानंतर तिथे काय होणार, त्या सुनावणीतून काही गोष्टी बाहेर निघणार का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण तुम्हाला प्रकाश आंबेडकर यांच्या आक्षेपांबद्दल, सरकारने आता जो हा नवीन कायदा आणलेला आहे त्याच्या महत्त्वाच्या काही तरतुदी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.